श्री स्वामी समर्थ. थांबा जरा आणि मन शांत कर. हा अनुभव ऐका. कारण आजचा विषय फक्त एका नारळाचा नाही, देव तुमच्याशी कोणत्या संकेतांनी बोलतात याचा आहे. अनेकांच्या देवघरात ठेवलेल्या नारळाला अचानक कोंब फुटतो आणि त्या क्षणी मनात एकच प्रश्न येतो, हे नक्की शुभ आहे की अशुभ? देव काही संकेत देत आहेत का, की पुढे काहीतरी मोठं घडणार आहे? आज मी तुम्हाला यामागचं धार्मिक रहस्य सांगणार आहे आणि शेवटी एक असा अनुभव सांगेन जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार स्वामी भक्तांनो, जय जय रघुवीर समर्थ. आपल्या घरातलं देवघर हे फक्त एक ठिकाण नसतं, ते आपल्या श्रद्धेचं केंद्र असतं. आपल्या आनंदाचं, आपल्या दुःखाचं आणि आपल्या विश्वासाचं. जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तेव्हा फक्त प्रकाश नाही पेटत, तर आपल्या मनात आशेची ज्योत पेटत असते. म्हणूनच देवघरात घडणारी प्रत्येक गोष्ट आपण मनापासून अनुभवतो. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात नारळाला अत्यंत पवित्र मानलं जातं. कोणतीही पूजा असो, लग्न असो, वास्तुशांती असो किंवा एखादं शुभ कार्य, नारळाशिवाय पूजा पूर्ण समजली जात नाही. नारळ हा समर्पणाचं प्रतीक आहे, श्रद्धेचं प्रतीक आहे आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. पण अनेक वेळा असंही होतं की आपण देवघरात ठेवलेला नारळ काही दिवसांनी पाहतो की त्याला छोटासा हिरवा कोंब फुटला आहे. त्या क्षणी मन थबकते. काहींना आनंद होतो तर काहींना भीती वाटते, कारण समाजात वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. कोणी म्हणतं हे खूप शुभ आहे, तर कोणी म्हणतं संकट येणार आहे. पण आज आपण सत्य जाणून घेणार आहे, जेणेकरून तुमच्या मनातील भीती कायमची दूर होईल. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. नारळाला कोंब फुटणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण देवघरात ठेवलेल्या नारळाला कोंब फुटणे याकडे आपल्या धर्मात विशेष संकेत म्हणून पाहिलं जातं. कारण देवघर नेहमी सकारात्मक ऊर्जा असते, मंत्र असतात, भक्ती असते, श्रद्धा असते आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे जीवन वाढतं, नवीन सुरुवात होते. म्हणूनच अनेक धर्मग्रंथांमध्ये नारळाला कोंब फुटणं शुभ मानलं गेलं आहे. विशेषतः जर तो नारळ देवीसमोर ठेवलेला असेल तर तो देवीच्या कृपेचा संकेत मानला जातो. अनेक घरांमध्ये असा अनुभव आला आहे की ज्या काळात नारळाला कोंब फुटला त्या काळात घरात चांगल्या गोष्टी घडू लागल्या. घरातील तणाव कमी झाला, आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आणि घरात शांतता वाढली. काही महिलांनी सांगितलं की अनेक दिवसांपासून अडकलेली कामं अचानक पूर्ण झाली, मुलांच्या अभ्यासात प्रगती झाली आणि घरात सतत आनंदाचं वातावरण राहू लागलं. मित्रांनो, देव संकेत नेहमी शांतपणे देतात. ते कधी घाबरवत नाहीत. ते फक्त आपल्याला जाणवून देतात की आपण एकटे नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीकडे अंधश्रद्धेने पाहू नका. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये खूप मोठा फरक असतो. जर नारळ ताजा असेल, त्याला सुंदर हिरवा कोंब फुटला असेल आणि देवघरात चांगलं वातावरण असेल तर हा सकारात्मक संकेत मानला जातो. याचा अर्थ असा असू शकतो की तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे, रुकलेली कामं पूर्ण होणार आहेत, घरात एखादं शुभ कार्य होऊ शकतं किंवा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विशेषतः व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा संकेत प्रगतीचा असतो. आता काही लोक विचारतात, आमच्या देवघरातील नारळाला मोठा कोंब फुटला आहे, आता काय करायचं? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे असा नारळ कधीही कचऱ्यात टाकू नका. कारण तो देवाला अर्पण केलेला असतो. त्यामध्ये तुमची श्रद्धा असते, तुमच्या भावना असतात. अशा नारळाला नेहमी आदराने हाताळा. तो एखाद्या झाडाजवळ जमिनीत पुरा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. काही लोक तो कुंडीतही लावतात आणि हे खूप शुभ मानलं जातं. आता मी तुम्हाला एक खरी घटना सांगते. एक महिला रोज स्वामी समर्थांची सेवा करायची. दर गुरुवारी दिवा लावायची, नामस्मरण करायची. पण तिच्या घरात सतत अडचणी होत्या. पैशांची समस्या, मुलाच्या नोकरीची चिंता आणि घरात नेहमी तणाव. एक दिवस तिने पाहिलं की देवघरात ठेवलेल्या नारळाला छोटासा हिरवा कोंब फुटला आहे. तिने तो संकेत म्हणून स्वामींना नमस्कार केला आणि मनापासून प्रार्थना केली. त्या घटनेनंतर काही महिन्यात तिच्या मुलाला नोकरी मिळाली, घरातील वातावरण बदललं आणि ती महिला आजही म्हणते की तो दिवस तिच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरला. आता काही लोक म्हणतात नारळाला कोंब फुटला म्हणजे घरात संकट येतं, पण यासाठी कोणताही ठोस धार्मिक पुरावा नाही. उलट अनेक ठिकाणी हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. कारण कोंब म्हणजे नवीन जीवन, नवीन वाढ आणि नवीन सुरुवात. देव नेहमी वाढीचा आशीर्वाद देतात, नाशाचा नाही. मित्रांनो, कधी कधी आपण आयुष्यात इतके त्रासलेले असतो की प्रत्येक गोष्टीत भीती शोधू लागतो. पण देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाने भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठेवली पाहिजे. ज्या घरात रोज देवाचं नाम घेतलं जातं, जिथे आई मनापासून दिवा लावते,
जिथे भक्ती असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा नक्की वाढते. आता मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते. जर देवघरातील नारळाला कोंब फुटला असेल तर त्या दिवशी संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावा आणि मनापासून ही प्रार्थना करा. हे देवा, आमच्या घरावर अशीच कृपा ठेव. घरात सुख, शांती, समाधान आणि प्रेम कायम राहू दे. यानंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा. हा मंत्र मन शांत करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. मित्रांनो, जीवनात संकेत खूप मिळतात, पण ते ओळखण्यासाठी मन शांत असावं लागतं. काही वेळा देव आपल्याला शब्दांनी नाही तर अशाच छोट्या घटनांमधून जाणवतात. देवघरातील नारळाला फुटलेला कोंब ही तशीच एक शांत आठवण असू शकते की तुमच्या घरात अजूनही देवाची कृपा आहे. पण लक्षात ठेवा, फक्त संकेत पाहून बसू नका. चांगले विचार ठेवा, मोठ्यांचा आदर करा, घरात प्रेम ठेवा आणि मनापासून देवाचं नाम घ्या. कारण श्रद्धा फक्त देवघरात नसते, ती आपल्या वागण्यात असते, आपल्या शब्दांमध्ये असते आणि आपल्या मनात असते. आजचा हा व्हिडिओ पाहताना जर तुमच्या डोळ्यासमोर तुमचं देवघर आलं असेल तर एकदा मनापासून देवाला नमस्कार करा आणि सांगा, हे देवा, तुझी कृपा अशीच आमच्यावर राहू दे. आता तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. अनेक वेळा देवघरातील नारळाला कोंब फुटल्यानंतर लोकांच्या मनात उत्सुकता वाढते आणि ते लगेच प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधू लागतात. पण प्रत्येक संकेत समजून घेण्यासाठी संयम खूप महत्त्वाचा असतो. देव कधीही घाईत संकेत देत नाहीत. ते फक्त योग्य वेळ आल्यावरच आपल्याला काहीतरी जाणवून देतात. काही घरांमध्ये असा अनुभव येतो की नारळाला कोंब फुटल्यानंतर घरात सतत मंगल कार्यांची चर्चा सुरू होते. कोणाचं लग्न ठरतं, कोणाला नोकरी मिळते किंवा अनेक दिवसांपासून बंद पडलेलं काम अचानक सुरू होतं आणि मग घरातील ज्येष्ठ लोक एकच गोष्ट म्हणतात, देवघरात सकारात्मक ऊर्जा वाढली आहे. आपल्या जुन्या परंपरांमध्ये प्रत्येक गोष्टीमागे एक आध्यात्मिक अर्थ लपलेला आहे. पूर्वीच्या काळी लोक निसर्गातून संकेत समजून घ्यायचे. झाडं, फुलं, पक्षी आणि देवघरातील वस्तू यांच्यामधून ते शुभ अशुभ ओळखायचे. नारळाला कोंब फुटणं देखील त्यापैकीच एक संकेत मानलं जायचं. कारण कोरड्या नारळातून अचानक नवीन जीवन बाहेर येतं आणि हे आपल्याला शिकवतं की आयुष्यात कितीही अंधार असला तरी योग्य वेळ आली की नवीन सुरुवात नक्की होते. कधी कधी आपण पूर्णपणे निराश झालेलो असतो, मनातून तुटलेलो असतो आणि सगळीकडे अडचणी दिसत असतात. पण अशा वेळी देव छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला आशा देत असतात. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का? ज्या घरात रोज देवाची पूजा होते, जिथे नामस्मरण होतं, जिथे सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो, त्या घरात एक वेगळीच शांतता जाणवते. कारण भक्ती माणसाचं मन बदलते आणि मन बदललं की घराचं वातावरणही बदलतं. म्हणून फक्त संकेतांच्या मागे धावू नका, देवाशी मनाने जोडलेले राहा. कारण खरी शक्ती श्रद्धेमध्ये असते. आता एक छोटी पण खूप सुंदर गोष्ट आहे का? एका आजी रोज देवीसमोर दिवा लावायचा आणि त्यांच्या देवघरात एक नारळ अनेक दिवस ठेवलेला होता. एका सकाळी त्यांनी पाहिलं की त्या नारळाला छोटासा कोंब फुटला आहे. आजींच्या डोळ्यात डायरेक्ट पाणी आलं आणि त्या म्हणाल्या, देवी माझ्या घरात अजूनही आहे. त्या काळात त्यांचं मन खूप दुःखी होतं. घरात अडचणी होत्या, परंतु त्या छोट्याशा कोंबाकडे पाहून त्यांना पुन्हा विश्वास मिळाला. मित्रांनो, कधी कधी देव चमत्कार करत नाहीत, ते फक्त आपल्याला पुन्हा उभं राहायची ताकद देतात आणि कदाचित म्हणूनच अशा छोट्या घटना आपल्या मनाला इतक्या खोलवर स्पर्श करतात. आज जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर निराश होऊ नका. देवावर विश्वास ठेवा. कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ नक्की येते. आणि लक्षात ठेवा, देवघरातील नारळाला फुटलेला कोंब हा फक्त एका नारळाचा कोंब नसतो. तो आशेचा कोंब असतो, विश्वासाचा कोंब असतो आणि नवीन सुरुवातीचा संकेत असतो. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या देवघरातील नारळाला कधी कोंब फुटला होता का? आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात काही बदल जाणवले का? तुमचा अनुभव दुसऱ्या भक्तांसाठी प्रेरणा ठरू शकतो. आणि जर तुम्हाला अशाच भक्तिमय आणि मनाला स्पर्श करणारे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा एक शेअर एखाद्याच्या मनात श्रद्धेचा